दृश्य पाहतोय आणि ही दृश्य काळा चौकीच्या महागणपतीची. काळा चौकीचा महागणपती अगदी छोट्याशा रस्त्यातून, अगदी छोट्याशा गल्लीतून, एका चाळीतून मार्गस्थ होतो. तो कसा? ही मूर्तीच इतक्या सुंदर रूपात बनवलेली असते की ज्या ठिकाणी ना अगदी दोन्ही साइडने घरं आणि दोन्ही बाजूलाही घरं असताना अगदी छोट्याशा जागेतून काळा चौकीचा महागणपती हा मार्गस्थ होत असतो. आणि एक वेगळं रूप, खूप देखणं असं रूप काळा चौकीच्या महागणपतीचं आपल्याला बघायला मिळतं. दरवर्षी ही मूर्ती आपल्याला उभ्या स्वरूपातच बघायला मिळते. कारण काळा चौकीच्या महागणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस आणि ज्या दरम्यान आगमन बाप्पांचं होतं त्या दरम्यान सुद्धा अगदी ह्याच छोट्याशा रस्त्यातून काळा चौकीचा महागणपती हा मार्गस्थ होत असतो. खूप वेगळं असं आकर्षण खरं तर काळ्या चौकीच्या महागणपती संदर्भात आहे. कारण इतक्या छोट्याशा रस्त्यातून बाप्पाला अगदी धक्का सुद्धा न लागता बाप्पाची मिरवणूक निघते आणि मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. दुसरीकडे दृश्य बघा मुंबईचा राजाची आहे. एकीकडे काळा चौकीचा महागणपती, दुसरीकडे मुंबईचा राजा. हे दोनही बाप्पा आता निघालेले आहेत. विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरती आता गुलाल उधळला जातोय, जल्लोष, आनंद आणि अश्रू सुद्धा. अतिशय भावनिक असा क्षण आहे. 10 दिवस विधिवत पूजा बाप्पाची करण्यात आली, प्रतिष्ठापना झाली, बाप्पाला साकडं घातलं, मनोकामना पूर्ण कर म्हणून सांगितलं, बाप्पासोबत गप्पा मारल्या आणि आता अखेर तो दिवस उजाडला ज्या दरम्यान बाप्पाला आता निरोप द्यावा लागतो. जडंतकरणानं निश्चितच निरोप द्यावा लागतो. बाप्पा काही दिवस अजून थांबला असता तर बरं झालं असतं, असंच प्रत्येक जणाच्या मनात असतं. आणि तरी देखील या ठिकाणी 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप हा द्यावाच लागतो. आणि आता काळा चौकीचा महागणपती सुद्धा मार्गस्थ झालेला आहे. विशेष असं आकर्षण, खरंच विशेष आकर्षण आहे या महागणपतीचं. कारण सुंदर भव्य दिव्य अशी मूर्ती तर बनवलेली असते, मात्र तरी सुद्धा या मूर्तीचा मार्ग हा अतिशय खडतर असतो. अगदी बारीक रस्ता, अगदी छोट्याशा जागेतून या मूर्तीला बाहेर आणतात, आतमध्येही घेऊन जातात आणि त्यामुळे निश्चितच विशेष अशी ही मिरवणूक असते. मात्र आता बाप्पा निघालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने बाप्पा निघालेले आहेत आपण पाहतो. एकंदरीत आपण जर बघितलं तर आज ही विसर्जन मिरवणूक आता सुरू झालेली आहे. गणेश उत्सव आता संपलेला आहे. हे काही मानाचे गणपती आहेत मुंबईमधले, ज्यांची आपण ही विसर्जन मिरवणूक पाहतो. काळा चौकीच्या महागणपतीचं तर वैशिष्ट्य अगदी वेगळं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा बाप्पा या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य रूपातला. दुसरीकडे बघा लालबागच्या राजाचे दृश्य आहे. नवसाला पावणारा राजा असं लालबागच्या राजाला म्हटलं जात असतं. कारण लालबागच्या राजाला आधी मार्केटचा राजा म्हणून देखील ओळखलं जात होतं. कारण कोळी बांधवांनी खरं तर या गणेशाची स्थापना केलेली होती आणि त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून लालबागचा राजा लालबाग परिसरामध्ये स्थापित करण्यात आलेला होता. आणि आता अगदी 92 वर्ष झालेली आहेत लालबागचा राजा या ठिकाणी स्थापित. दुसरीकडे तेजूगाळ्याचे आपण हे दृश्य पाहतोय बघा. अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य अशी 22 फुटी ही मूर्ती आणि अतिशय सुंदर अशी देखणी मूर्ती तेजूकाळ्याची राजाची बनवण्यात आलेली होती. यंदा स्थापित करण्यात आलेली होती आणि आता तेजूकाळ्याचा राजा सुद्धा मार्गस्थ झाला आहे. बघा सध्या आपण जर बघितलं ना तर वेगवेगळ्या प्रकारे विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला जातो. नाशिक असेल, सातारा असेल, पुणे असेल, या ठिकाणानं ढोल वादकांना बोलवलं जात असतं, वादन करण्यासाठी बोलवलं जात असतं. आणि यंदा देखील मुंबईमधल्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये अशाच प्रकारे वेगवेगळे वादक सुद्धा आलेले आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने ढोल ताशा पथक जे आहेत ते आता सहभागी झालेले आहे. अरबी समुद्रामध्ये विसर्जन तर होईलच, मात्र तोपर्यंतचा जो प्रवास असेल तो अतिशय सुंदर असा प्रवास असणार. या ठिकाणी गुलाल उधळला जातो आणि प्रत्येक जण या बाप्पाच्या रंगात न्हाऊन निघालेला आपल्याला पाहायला मिळतो. मुंबईमधले रस्ते अतिशय भक्तिभावानं फुललेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. गर्दी तर आहेच, मात्र भक्तिभाव सुद्धा तितकाच आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही दोन्ही दृश्य बघा. एकीकडे काळा चौकीचा महागणपती आता या चाळीतून बाहेर निघालेला आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती यंदा काळा चौकीच्या महागणपतीची होती आणि आता काळा चौकीचा महागणपती हा या चाळीतून बाहेर निघालेला. या चाळीमध्ये बाप्पाची स्थापना केली जाते आणि आता बाप्पा विसर्जन मिरवणुकीमध्ये अगदी काही वेळामध्येच सहभागी होतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय दृश्य लालबागच्या राजाची
गाजा अखेर निघालेला आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा एवढं म्हणतच आणि बाप्पाला